पुण्यातील जेजुरी गडावरही भाविकांची मोठी गर्दी। स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडोबा मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। संत ज्ञानेश्वरांच्या जयंतीनिमित्त कराडच्या वहागावमधील 500 विद्यार्थ्यांनी गायलं पसायदान। अक्षर अण्णाजी पवार विद्यालयानं राबवला हा अनोखा उपक्रम। पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स शूजचं वाटप। आधार पावलांना या संस्थेतर्फे सलग 10 वर्ष हा उपक्रम राबवला जातोय। नाशिकच्या शहा कारवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी जखमी। जिल्हा शासकीय रुग्णालयावर त्या शेतकऱ्यावर उपचार सुरू। दरम्यान वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी। अकोल्यात एका महिलेच्या स्कूटीमधून तब्बल 7 फुटांचा साप निघालाय। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सापाला बाहेर काढण्यात आलं। महिलेनं तातडीनं सर्पमित्रांना बोलावून सापाला बाहेर काढलं। शिंदखेडा तालुक्यातल्या मेथी या ठिकाणी शेतकऱ्यांचं 10 दिवसांपासून उपोषण। एसआरसी कंपनी आणि सरकारच्या निषेधार्थ मुंडन करून दशविधी करत शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त। जळगावच्या एरंडोल तालुक्यातल्या आडगाव ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहारासंदर्भात आता ग्रामपंचायत सदस्य महिलांचं उपोषण। जलजीवन मिशन योजनेसह इतरही विकास कामांमधील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी।